पराभूत आहे, दोन्हीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आज कौतुक झालं पाहिजे आपल्या सर्वांचं. आज 25 डिसेंबर 2023 आणि आज आहे मेगा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी. क्रिकेटपटूंबद्दल आणि पहिले सोसायटीमध्ये झालेल्या कार्यक्रमाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पण वहिनींसाठी महिलांचे जी संघ आले त्या वहिनींच्या संकल्पनेतून एकदा जोरदार टाळ्या आपल्या सन्माननीय नगरसेविका उषाताई भोईर यांच्यासाठी. हॅलो, सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्वच खेळाडूंचं मी स्वागत करते. नगरसेवक चषक 2023 आणि 20 वर्ष आपण पदार्पण झालेलो आहोत. मला वाटते खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. गेले 20 वर्षापासून आपल्या इथे क्रिकेटचे सामने होत आहेत. खरंच मनापासून आभार मानते सगळ्यांचे की इतक्या मोठ्या टीम आपल्या ठाणे शहरमध्ये न होता फक्त आपल्या ढोकाळी, कोळशेत, माजिवडा ह्या एरियामध्ये होत असतात. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि तसंच मला वाटतं महिलांच्या सुद्धा साहेब कुठेच होत नाही. एवढ्या आमच्याकडे ज्या टीम आहेत महिलांच्या 24 टीम आहेत आमच्याकडे महिलांच्या की जेणेकरून प्रत्येक महिला आपलं घर सांभाळून स्वतःचा जॉब सांभाळून ह्या प्रॅक्टिस करत असतात. तर ह्या महिलांसाठी खास टाळ्या वाजवत आहेत आम्ही. आता एकदा महिलांकडनं आवाज आला पाहिजे. बाई पण भारी देवा, बाय पण भारी ग, बाई पण भारी देवा. क्या बात आहे. असं नाही जिंकल्यावरच आवाज नाही, हरल्यावर सुद्धा आवाज करायचा आहे. कारण हार जीत होत असते, चढ उतार होत असतो. आपल्याला जेव्हा रस्ता समोर येतो तिथे अनेक स्पीड ब्रेकर येत असतो. पण त्या स्पीड ब्रेकरला कसा तुम्ही मात करायचा हा तुमच्या हातात आहे. आणि अनेक अडथळे येत असतात पण तुमच्या हातात डेअरिंग आहे. तुमच्या हातात म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात असते पण त्याचं पार करणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून हारायचं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जेव्हा नदी सरकते आपल्या वाहत असते अनेक अडथळे येतात पण ती विचार करत नाही कुठे जायचं कुठे, ती सरळ वाहत असते आपल्या समुद्र ठिकाणी जात असते. तसं तुम्ही आहे. अनेक अडचणी येत असतात पण त्याला मात करून पुढे जायचं. आज खरंच मला अभिमानाची गोष्ट आहे की आज गेले 8 दिवसापासून म्हणजे 8-10 दिवसापासून आपण इथे टुर्नामेंट होत आहे. मनापासून सगळ्यांचे जेणेकरून सगळेच जण म्हणजे लोधा आमारा असेल, एव्हरेस्ट असेल, सगळ्या टीम म्हणजे आपल्या एरियातल्या सगळ्या डोकाळीपासून तर कोलशेतपर्यंत या ज्या टीम इथे खेळलेल्या आहेत मनापासून. कारण आम्हाला अभिमान वाटतोय की आमच्या एरियामध्ये आणि आम्हाला नगरसेवकांना पण अभिमान वाटतं की आमच्या एरियामध्ये एवढ्या मोठ्या मॅचेस होतात. फक्त क्रिकेट टीम नाहीये तर सगळ्याच गोष्टी म्हणजे व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, कॅरम असेल, चेस असेल, सगळ्याच गोष्टी आपल्या इथे होत असतात. म्हणजे आम्ही सगळ्यांना ऍक्टिव्ह ठेवतोय सगळ्याच गोष्टीमध्ये. डान्स कॉम्पिटिशन असते, राज्य पातळीवर आपले डान्स कॉम्पिटिशन होत असतात फक्त आपल्या एरियामध्ये. म्हणून मला अभिमान वाटते ह्या गोष्टीचा की जेणेकरून महिला आपल्याकडे जेव्हा डान्स कॉम्पिटिशन होतात तेव्हा सिंधुदुर्गापासून लोक आपल्या या भूमीवर डान्स करण्यासाठी येतात, कॉम्पिटिशनसाठी येत असतात. म्हणजे असे कार्यक्रम आपल्या फक्त एरियात होत असतं. ज्यावेळेस मी ऊर्जा केलेला होता तर ऊर्जामध्ये मुंबईवरून लोक आली होती त्यांचे कॉन्ट्रॅक्ट लावायला. त्यावेळेस आम्हाला सांगितलं आम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त कोलशेतमध्ये आम्ही फ्लॅट शोधतोय का तर इथे आम्हाला बरंच काही माहिती पडले का इथे चांगले चांगले कार्यक्रम होत असतात. म्हणून आम्ही पवईमधनं इकडे राहायला येणार आहोत जेणेकरून आम्ही सुद्धा महिला या पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे असा हा आपला इथला जे ढोकाळीला एरियातला जो आवाज आहे तो मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे की इथे किती कार्यक्रम होत असतात. खरंच मनापासून मी धन्यवाद मानते. जास्त न बोलता खूप उशीर झालेला आहे आणि महिलांचं आणि पुरुषांचं सगळ्यांचं खेळाडूंचा अभिमान मला वाटतं की आज जे अंधारामध्ये सगळेच खेळल्या महिला, लाईट्स लावून ज्या महिला आमच्या खेळलेल्या आहेत, बिचारा लाईट गेली घरामध्ये तरी अंधारी मेणबत्ती लावून स्वयंपाक करत असतात, त्या खऱ्या महिला आमच्या या आज त्या खेळलेल्या आहेत. आणि सगळ्यांचे मी कौतुक करते. जिंकले त्यांचे कौतुक करते, हरले त्यांचं कौतुक करे. कारण तुम्ही पार्टिसिपेट केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानते. आणि खरंच आज या चषकला गेली 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि तुम्ही पार्टिसिपेट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि जे हारले त्यांनी पुढच्या वर्षी अजून जास्त प्रॅक्टिस करून पुन्हा आपल्या या जमिनीवर खेळायचं आहे, या ग्राउंडमध्ये खेळायचं आहे. एवढं मला बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता आपल्या समोर दादा आपले विचार व्यक्त करतील. संजय भोईर फाउंडेशन आणि युनायटेड 3च्या वतीने आजचा हा क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित करण्यात आला होता. मी प्रथम सर्व युनायटेड 3चे सर्व मनोज आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो की त्यांच्यासाठी त्या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत.
की जेवढे गेम्स त्या ठिकाणी झालेत तेवढे गेम्स मनोज आणि त्यांचे सर्व सहकार्याने त्या ठिकाणी जे नियोजित केले होते की आज कोणीही अशी व्यक्ती त्या ठिकाणी नाही की आपण आपलं कामधंदा सोडून त्या ठिकाणी ह्या नगरसेवक चषकसाठी त्या ठिकाणी आपण वेळ देऊ शकतो. पण मी एक सांगेन, गर्वाने सांगेन की त्यांनी मनोज आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी जी जबाबदारी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जी सांभाळतात की त्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक जेवढं करू तेवढं त्या ठिकाणी कमी आहे. की आज त्यांच्यामुळं आपण ह्या ग्राउंडवरती आपण खेळलो आणि त्यांच्यामुळे सर्व जी मेहनत त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे की ज्या ह्याच्यातनं जी नगरसेवक चषक जी संकल्पना त्या ठिकाणी होती की प्रत्येक नगरसेवकाच्या वार्डात जर आपण बघितलं तर जी संकल्पना अशी कुठलीच संकल्पना त्या ठिकाणी समोर येत नाही की एका प्रभागामध्ये त्या ठिकाणी 230 संघ त्या ठिकाणी खेळतात आणि या 230 संघ ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस मग माजिवडा असेल, बालकोम असेल, ढोकाली असेल, कोलशेत असेल, आझादनगर, मानपाडा त्या ठिकाणी असेल, या सर्व भागातनं ज्यावेळेस मुलं त्या ठिकाणी खेळण्यासाठी येतात, महिला त्या ठिकाणी खेळण्यासाठी येतात, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत ही स्पर्धा ज्या ठिकाणी नियोजित करायची आहे ती स्पर्धा ह्याकरता त्या ठिकाणी नियोजित करतो की आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण कोण कोण राहतं, कोणाच्या सर्वांची ओळख त्या ठिकाणी कशी पटेल किंवा त्या प्रत्येकाची ओळख कशी त्या ठिकाणी होईल या माध्यमातून आम्ही एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो यशस्वीपणे त्या ठिकाणी आम्ही पार पाडतो. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सर आम्ही आम्हाला तो आपल्याला सांगेन की हा मैदान त्या ठिकाणी आहे. या स्पर्धा त्या ठिकाणी काही लोकांना असं वाटतं की बाबा आता बिल्डर आल्यानंतर मग स्पर्धा कुठं होतील, पण एक आहे की स्पर्धा कधी बंद होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ह्या स्पर्धा त्या ठिकाणी चालू राहतील. या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी मैदान कसं करायचं हे आम्ही त्या ठिकाणी आम्हाला माहीत आहे की स्पर्धा कशी करायची. मग कधी त्या ठिकाणी कोलशेतलाही त्या ठिकाणी होऊ शकते, कधी बालकुमलाही त्या ठिकाणी होऊ शकते, कधी हायलँडलाही त्या ठिकाणी होऊ शकते. आणखी त्या ठिकाणी प्रयत्न आहे की सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण करतो. या सर्वांमध्ये त्या ठिकाणी आपण या स्पर्धेला आपण सर्वांनीच या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे. महिलांचं खास करून त्या ठिकाणी मी थोडंसं उशीर त्या ठिकाणी झाला की दोन्ही संघ ज्यावेळेस फायनलसाठी उतरले, वास्तविक पाहता ही मॅच त्या ठिकाणी 5 वाजता व्हायला पाहिजे होती, पण ती उशिरा त्या ठिकाणी झाली. तुमची दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला अंधारात त्या ठिकाणी खेळायला लागलं. पुढच्या वर्षी अशी परिस्थिती त्या ठिकाणी येणार नाही. जी महिलांची जे स्पर्धा त्या ठिकाणी होतील ते एका दिवसामध्ये याच ग्राउंडवरती त्या ठिकाणी समोर खेळल्या जातील आणि फायनली त्याच दिवशी त्या ठिकाणी केली जाईल. आणि म्हणून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही की आम्हाला प्रत्येक वर्षी जो अनुभव येतो की अनुभवाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. ह्या जेवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत, कॅरम असेल, चेस असेल, बॅडमिंटन असेल, लॉंग टेनिस त्या ठिकाणी आहे, टेबल टेनिस आहे, बास्केटबॉल त्या ठिकाणी आहे आणि आणखी आपल्याला व्हॉलीबॉलच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या सर्व जेवढ्या स्पर्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या सर्व स्पर्धकांचं मनापासून धन्यवाद मानतो की आपण या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहात. पुढच्या वर्षी याच्यामध्ये आणखी एक स्पर्धा त्या ठिकाणी ॲड होईल, ती स्विमिंगची त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी ॲड होईल आणि त्या स्विमिंगची स्पर्धा त्या ठिकाणी जी ॲड होईल त्या याच्यातनं आपल्याला सर्वांना त्या याच्यामध्ये उतरता येईल आणि असंच आपण सहकार्य त्या ठिकाणी करत राहा. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी की ज्या स्पर्धा त्या ठिकाणी आपण म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत ज्या आपण स्पर्धा करतो त्याच्यामध्ये आणखी एक स्पर्धा त्या ठिकाणी आहे की स्पेशल चाइल्ड जे त्या ठिकाणी आहेत की त्यांच्यासाठी त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी होईल की त्यांना कुठलंही व्यासपीठ किंवा कुठलंही मैदान त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळत नाही, पण त्यांनाही या मैदानात उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल आणि आपण असंच सहकार्य त्या ठिकाणी करत राहा. मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आजची जी क्रिसमसचं त्या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या 5 दिवसात नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज सन्माननीय कापरेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज आपल्या मध्ये आहेत, सन्माननीय उत्तम सोनाने साहेब. जरा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. करोना काळात खाकी वेशातले देवदूत म्हणून आपण त्यांना पाहिलं. करोना काळामध्ये आपल्या इथे गस्त घालणं, आपल्या सर्वांवर लक्ष ठेवणं हे मोठं काम ते करतात. 2.5 लाख विभाग आहे आपला, 2.5 लाखाचा विभाग आहे. पोलीस दल किती आहे माहिती आहे आपल्याला? 110 जण. तरी सुद्धा सर्वांची सुरक्षा ठेवायची आणि सर्व
काम चोख पाडायचं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या कर्तृत्वाला. मी विनंती करीन सर, आज आपण सामने बघितले, महिलांची मॅच संध्याकाळी बघितली, काय सांगाल या सर्व आयोजनाबद्दल आणि या सामन्यांबद्दल? सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सगळे पार्टिसिपेंट, या ग्राउंडवर गेल्या 10-12 दिवसापासून जे सामने चालू आहेत, खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आयोजनाचं, भोईर परिवाराचं. ते नुसतं राजकारणच करत नाही, तर आपल्या प्रभागात, वार्डात, विभागात राहणाऱ्या प्रत्येक सोसायटीमधील प्रत्येक नागरिकांचं, त्यांच्यामध्ये जे उपजत गुण आहेत, त्या उपजत गुणांना कुठेतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. आणि प्रत्येक सोसायटीचे जे, आता प्रत्येक व्यक्ती शहरात राहायला आलेला असतो, तो वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात. बरेचसे लोक एकमेकांना ओळखत देखील नाहीत, पण असं व्यासपीठ मिळाल्यानंतर, ते एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक एकोपा निर्माण होतो. माणसाचं मैदानावर प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे आहे ते समोर येतं. आपलं मन, मनगट आणि मेंदू घडवण्याचं काम विविध क्षेत्रातून होत असतं. तर ह्या मैदानावर या ठिकाणी मागच्या महिन्यात डान्स स्पर्धा होत्या. म्हणजे इतकं उत्कृष्ट आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं की आम्ही कुठलं तरी एखाद्या मोठ्या, तो स्टेज, ते नियोजन आणि त्यामध्ये सहभागी टीम बघितल्यानंतर आपण डान्स इंडिया डान्सची आठवण त्या ठिकाणी येत होती. तर हे जे श्रेय आहे हे सगळं भोईर परिवाराचं आणि विशेषतः उषाताईंना सगळ्यात जास्त श्रेय द्यावं लागेल. त्या इतक्या उत्स्फूर्तपणे महिलांना सहभागी होण्यासाठी कायम प्रोत्साहन देत असतात. ही बाब या ठिकाणी निश्चितपणे वाखाणण्यासारखी आहे. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, पण भोईर परिवार राजकारण फार कमी करतं आणि समाजकारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसतं आहे. आता संजूदादांनी ह्या ठिकाणी सांगितलं की ग्राउंड जरी आपलं उद्या बिल्डर आलेत आणि गेलं तर स्पर्धा कुठे होते, हे निश्चितपणे प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी पुढच्या भवितव्याची चिंता असते. मी नानांनाही म्हटलं की नाना, हे ग्राउंड कायमस्वरूपी खेळासाठी राखीव करा, कारण या ठिकाणच्या मोठ्या प्रमाणावर सोसायटीज आहेत. आणि बघा, लहानापासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकापर्यंत या ठिकाणी सहभाग नोंदवतात आणि हा यापुढेही वाढता सहभाग राहणार आहे. निश्चितपणे समाजाला आत्ता ह्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात मैदानांची गरज आहे. मैदानावर माणसाचं मनगट घडवण्याचं काम केलं जातं. ज्याचं मनगट सक्षम आहे तो आयुष्यही सक्षमपणे जगतो. हीच खेळातून आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. उशीर खूप झालेला आहे. ह्या बाजूच्या महिला खूप आनंदात आहेत, ह्या थोड्या नाराज आहेत. हार जीत ही चालू असते. 1 नंबरचा जो आज जिंकलेला संघ आहे तो 1 नंबर आहे आणि जो तुम्ही हरलेले आहेत तो 2 नंबर आहेत. तुम्ही 1 आणि 2 एवढाच फरक आहे. तुम्हीही नाराज न होता पुढच्या वेळेस तुम्ही जिंकणार अशी अपेक्षा ठेवा. आणि मी या ठिकाणी मला व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि आता आपण ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण आता जवळ आलाय. द मेगा प्राइज डिस्ट्रीब्युशन नाव. मी विकी सरांना जरा विचारेन, विकेश भोईरांच्या एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या. जी संकल्पना असते मुहूर्तमेढ लावायची, त्यामागे एक सक्षम नेतृत्व होतं, एक तरुण नेतृत्व विकेश भोईरांचं. विकेश सर, जरा 2 मिनिटं आपले मनोगत. Good evening and congratulations to all the winners and all the sports, including the children and women and men, whoever participated, especially participated. You have all won the tournament. All the sports carnival was for you all, for you to participate, get out of those rooms and come here and play. The main motive behind Sanjay Boyer Foundation and U3 of organizing a sports carnival was to get the youth out of their phones, out of their daily studies and all, and get them out for sports and other cultural activities as well. So we started with dance competition first, then the cricket tournament. From past 2 or 3 years, we have initiated the carom, badminton, basketball, and other sports as well. It gives me, it's a sad news that this year
we had to cancel out 2-3 sports because there were no participants in our tournament as well. For basketball, for football especially, where we had, I guess, 19 teams last time, we only had 4 teams this year. It is really sad that we want players to come out and use this platform for their future as well. But I would really request all the parents to make sure your children use this platform and make sure that they come out and play. Because tomorrow when you'll tell your children that go out and play, we'll give them a reason why should they go out and play, that you can win this platform as well. These trophies are for them. So please, I would request everyone to make sure your children participate in such carnivals. We are trying our best to reach everywhere, every corner of the ward, including literature as well. Last year we initiated Short Film Festival. It was an international festival. We made sure that we have a category for Thane as well. So it would be a justice for our ward and entire Thane as well. I would really like to bring to your notice that we gave out 3 prizes that went international. Our trophies, our competition names going out international is a big thing for us. It would really appreciate that everyone participates and everyone takes this opportunity to come here and participate. Winning comes later, but you participating is important. Today you will participate, you will start liking cricket. There are many players who must have started playing cricket today or for this tournament as well. But I'm sure they'll start playing for the next tournament as well. And there are 2 good news also I have to bring you all. That Leno Sports, Pratik, my dear friend, and Sanjay Boyer Foundation have come up with an unique opportunity for the TMC schools, for the kids who want to learn football. So we'll be taking care of them, giving them free education in football as well. So all Balcom, Dokali, Majewada, Manorama Nagar, the kids over there who want to play football, Leno will be giving them free sessions and teaching them how to play football and bringing those kids up in sports as well. And as Sanjay Dada mentioned, the Atman Academy behind Sharad Pawar Sports Stadium, 2 days back they had their sports day carnival in the stadium. Those kids are facing with several issues. But the coordination they had in the relay races, in other sports as well, was remarkable. So Dada initiated the thought that why not give them this platform as well. So it will be really appreciable that all you parents make sure your children go out and play, and let us know which other opportunities can we give them and which other platforms can we provide them for them to come up and make sure that your names also shine with them. Thank you. And Happy New Year and Merry Christmas. रियली नई सोच है, नई उमंग है, अब होने वाली है नई कहानी. क्या बात है. विकेश भोईर, इनके सोच अलग, विचार अलग, और उन्हें आपको कहा कि आप सभी को इस प्लॅटफॉर्म का वापर करना चाहिए, यूज होना ही चाहिए. वळूया आपण आता आजच्या या मोठ्या स्पर्धेच्या खऱ्या बक्षीस वितरण समारंभाकडे. स्पोर्ट कार्निवल जो आयोजित केला गेला होता त्यामध्ये चेस कॅटेगरीमध्ये प्रथम आपण चेस कॅटेगरीकडून सुरुवात करूया बक्षीस समारंभाची. चेस कैटेगरी में 5th पोजीशन पर थे क्रिश पटेल. 5th पोजीशन क्रिश पटेल. 5वीं पोजीशन. 4th पोजीशन जिक्को अब्राहम. 4th पोजीशन जिक्को अब्राहम. 3rd पोजीशन निप्पू धनगे. असं आहेत तर लवकर आपण व्यासपीठावर या. चेस कॅटेगरी मधले आणि बेस्ट यंगेस्ट प्लेयर वेद अलुरू बेस्ट यंगेस्ट प्लेयर इन चेस कैटेगरी. प्लीज पुट अ हैंड टुगेदर फॉर वेद अलुरू. चालेल ना. द यंगेस्ट प्लेयर इन चेस. देखिए कितने यंग है, ये कल के ग्रैंड मास्टर है. जय जोरदार तालियां. बेस्ट फीमेल प्लेयर श्रद्धा शारदा
शारदा अलुरू, शारदा अलुरू ये घराना ही है जो ग्रैंड मास्टर बनने वाला है। अलुरू क्या बात है, ताली होनी चाहिए दोनों के लिए। चेस में साधारण बात नहीं है, ये दिमाग का खेल है भाई, और दिमाग से खेला जाता है। हार जीत का फैसला मिनटों में होता है। वेल डन। बेस्ट बेस्ट वेटरन प्लेयर प्रदीप ठक्कर, द बेस्ट वेटरन प्लेयर प्रदीप ठक्कर चेस कैटेगरी में। प्रदीप ठक्कर अगर आप हैं तो आप आइए, आपका स्वागत है। एंड रनर अप इन चेस, ये काफी बड़ा प्राइज है। रनर अप रघुनाथन करमरकर, रघुनाथ करमरकर चेस मध्ये दुसरं बक्षीस, 2 सेकंड प्राइज गोज टू रघुनाथ करमरकर। अगर आप है, नहीं तो आपके कोई भी फैमिली मेंबर होंगे तो आप आ सकते हैं, ठीक है। एंड चेस कैटेगरी मध्ये विनर, चेस कैटेगरी में विनर है रविकांत यादव। पुट योर हैंड टुगेदर फॉर चेस चैंपियन रविकांत यादव। ये सोने जैसी ट्रॉफी और उस पर ये पूरा देखिए शतरंज बिछा हुआ है। आपको जरूर इस ट्रॉफी के साथ रविकांत यादव, जरा ताली बजनी चाहिए रविकांत यादव। हमारे पूरी विभाग के ये है सबसे बड़े शतरंज के खिलाड़ी। कांग्रेचुलेशन रविकांत यादव। इन कैरम कैटेगरी, कैरम सेकेंड प्राइज अगर आप कलेक्ट करके ले सकते हैं तो विनर जरूर रघुनाथ करमरकर, इनका प्राइज आपको ही सुपुर्द किया जाएगा। आइए आप सामने से ये प्राइज कलेक्ट कीजिए। रघुनाथ करमरकर इनका प्राइज भी, क्योंकि दोनों एक दूसरे को जानते हैं और चेस में आमने सामने ही बैठे थे, इसके लिए कहा अगर मैं लड़ूंगा तो आप लोगे ना, तो शायद ये राजा को मात दी लगते आपने, ठीक है। कांग्रेचुलेशन। कैरम कैटेगरी में रनर अप है विक्रम ढोकड़े, कैरम रनर अप विक्रम ढोकड़े, विक्रम ढोकड़े, ठीक है। आपके कोई भी सदस्य यहां पर आ सकते हैं जो उन तक विक्रम ढोकड़े। देखिए ट्रॉफी पे कैरम है, बहुत ही बढ़िया ट्रॉफी आज आपको याद दिलाएगी, अच्छा ट्रॉफी है। और कैरम के विनर है, कैरम विनर किरण पाटिल, कैरम चैंपियन किरण पाटिल। ओहो, किरण पाटिल है कैरम के चैंपियन है, ताली होनी चाहिए जरा किरण जी के लिए। एंड किरण जी बहुत बढ़िया, कैरम में आप चैंपियन बने, आपको काफी शुभकामनाएं और कांग्रेचुलेशन। टेबल टेनिस कैटेगरी, टेबल टेनिस में मेन सिंगल रनर अप है अली हुसैन, अली हुसैन टेबल टेनिस मेन सिंगल रनर अप। एंड विनर इन मेन सिंगल सनील देसाई, टेबल टेनिस मेन सिंगल विनर सनील देसाई। वुमेन सिंगल रनर अप वल्लरी देशमुख। अमर वल्लरी देशमुख, कांग्रेचुलेशन। और विनर है मैथिली फाटक, मैथिली फाटक रनर अप के बाद विनर। अरविंद पानी की बाटली का नजर। कांग्रेचुलेशन मैथिली, चैंपियन ऑफ वुमेन सिंगल। एंड किड्स सिंगल, किड्स कैटेगरी में रनर अप है वंश
संगज सानी वंश सानी, आइए वंश किड्स कैटेगरी में। और विनर है आशित शिकरे, आशित शिकरे, विनर इन किड्स कैटेगरी टेबल टेनिस। नेक्स्ट बैडमिंटन, यह बहुत बड़ी प्रतियोगिता है। बैडमिंटन अंडर 15 रनर अप है रिया सुरेश, अंडर 15 रनर अप रिया सुरेश इन बैडमिंटन अंडर 15 कैटेगरी। ठीक है, जो भी है आप उनके परिवार के सदस्य हैं तो आप ये ट्रॉफी ले सकते हैं। रनर अप रिया सुरेश। ओके, रिया का प्राइज उनके भाई ले रहे हैं। अंडर 15 किड्स आहे ना, नील जिंकलाय टी मध्ये. ठीक है, नील है ना, हा अंडर 15 रनर अप. एंड अंडर 15 विनर नील। ताली बजनी चाहिए नील के लिए। टेनिस मध्ये पण तोच जिंकला. टेबल टेनिस में भी वही थे, बैडमिंटन में भी वही है। नील विनर इन बोथ कैटेगरी, टेबल टेनिस ऑलवेज also नील। दोनों ट्रॉफी जरा थांबा, ते टेबल टेनिस मध्ये ना, टेबल टेनिस मध्ये पहिले कंप्लीट करते. केलं ना कंप्लीट। नाही नाही, ते गडबड आहे. ते टेबल टेनिस खेळलाच नव्हता. तुझं कुठे, तुझं बॅडमिंटन साठी बोलवलं मी. थांब ना बघतो. तुझं नाव काय? नील. तुझं नावामध्ये गडबड आहे. रनर अप आयनेश आणि विनर नील. किड्स पहिले टेबल टेनिस आपण बॅडमिंटनचा प्राइज देऊया। नाही थांबा ना, ते नाही ह्यांचं हे करून द्या ना. आता त्याचा रनर जाऊन दे नीलला. घेतलंय त्यांनी. कोणी घेतलंय? एंड कैटेगरी ऑफ टेबल टेनिस किड्स सिंगल में रनर अप थे आयनेश। आइए आयनेश, आयनेश टेबल टेनिस कैटेगरी में किड्स कैटेगरी रनर अप आयनेश, और विनर है नील। और विनर है नील के लिए ताली बजनी चाहिए। नील द विनर इन टेबल टेनिस कैटेगरी कैटेगरी किड्स सिंगल। फिर चलते हैं बैडमिंटन की ओर। मेंस डबल में रनर अप है जयेश और तन्मय। मेंस कैटेगरी डबल्स, मेन डबल्स आले. नाही 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 झालं. नाही झालं अंडर 15. अरे नील तू गेला ना तिथे, अरे मग दिया ना ट्रॉफी। पहले अंडर 15 विनर नील, आप आगे आइए नील। बैडमिंटन अंडर 15 विनर नील। बॅडमिंटन मध्ये नव्हता ना हा. हा तेच गडबड आहे. और चलते फिर मैन डबल्स, मेंस डबल्स रनर अप जयेश और तन्मय। मेंस डबल जयेश और तन्मय बैडमिंटन, और विनर है वेद नानवती और प्रतीश डोलस। वेद नानवती और प्रतीश डोलस है क्या? वेद नानवती डोलस, आइए। मेंस डबल चैंपियन वेद और प्रतीश। वुमेन सिंगल इन बैडमिंटन, वुमेन सिंगल रनर अप रूपा मालू। रूपा मालू विनर सिंगल रनर अप रूपा मालू। अगर आपकी कोई भी पहचान वाले है तो आइए। हाँ, नहीं टेनिस में ये हुआ था कि नेम गलत थे, इसके लिए वो प्रॉब्लम हुआ। Congratulations and women single runner up रूपा मालू। ठीक है, उनके बजाय उनका प्राइस हम यहां पर प्रदान कर रहे हैं। मेन सिंगल, वुमेन सिंगल विनर पल्लवी पर्पलवार मेंस वुमेन सिंगल इन कैटेगरी बैडमिंटन।
अब चलते हैं मेन सिंगल की ओर। मेन सिंगल इन बैडमिंटन कैटेगरी, मेन सिंगल रनर अप दक्ष, कॉन्ग्रेचुलेशन दक्ष, द मेन सिंगल रनर अप दक्ष। और मेन सिंगल में विनर है वेद नानोती, चैंपियन इन मेन सिंगल कैटेगरी, विनर वेद नानोती। Now the prize distribution of volleyball category of volleyball, the best spiker Vijay Kumar in volleyball, best spiker Vijay Kumar. Put your hand together for Vijay Kumar, best spiker. और स्पाइकर के बाद उसका साथ कौन देता है वॉलीबॉल में? वो होता है बेस्ट लिफ्टर। द बेस्ट लिफ्टर गोज टू पीयूष, द बेस्ट लिफ्टर इन वॉलीबॉल पीयूष। अगर आप स्मैश को लिफ्ट करते हैं तो लिफ्टर कहा जाता है। द बेस्ट लिफ्टर गोज टू पीयूष। ठीक है, पीयूष नहीं है तो चलते हैं नेक्स्ट। बेस्ट पीयूष एब्सेंट है तो आप जरूर पीयूष का प्राइज ले सकते हैं। प्लेयर ऑफ द सीरीज इन वॉलीबॉल, प्लेयर ऑफ द सीरीज हे कौन है? मनोज सेठ, सौजश पवार। वॉलीबॉल प्लेयर ऑफ द सीरीज, काफी बड़ा इनाम है। प्लेयर ऑफ द सीरीज जिन्होंने मैच जिताया भी, टीम को लिफ्टर स्मैश टेक्निकली खेलना पड़ता है। अगर आप जरूर स्टार स्पोर्ट्स 3 पर देखेंगे तो वॉलीबॉल के मैचेस थे। कांग्रेचुलेशन पवार। रनर अप टीम लोधा अमारा 2 वॉलीबॉल, लोधा अमारा 2। पूरी टीम आई है, पूरी टीम आई है स्टेज पर। लोधा अमारा 2 द वॉलीबॉल रनर अप। स्पेशल प्राइज विथ कैश। Congratulations Loda Amara 2 and winner Everest World volleyball category winner. ये हो गया। अरे हो गया, वो तो ये निकाल फटाफट। कुठे संपला? अरे त्याने अजून काढायला किती वेळ घेतला रे? कांग्रेस, थैंक यू। मैन ऑफ द मैच सेमीफाइनल का देना स्टार्ट करो, उसके बाद फिर लेडीज का स्टार्ट, मतलब लेडीज का इसमें ये है ना। ठीक है, मैन ऑफ द मैच है। ओके, हेलो, अब चलते हैं उसके लिए जिसको आपको इंतजार था, क्रिकेट का। अरे नाव काय काय कोण नाव तर सांग मला। थांबा तो नहीं बोल रहा। और एक काफी बड़ा सत्कार हम यहाँ पर ले रहे हैं। नाव काय आहे? नाही माहिती कुठे? अरे माहिती द्या ना विकी, माहिती यांची माहिती। दीपिका यादव। और एक नाम मैं जरूर बताऊंगा, मैंने T20 अभी कवर किया था और मुंबई अंडर 15 में, लेडीज क्रिकेट में मुंबई अंडर 15 में जो
जबरदस्त टैलेंटेड बल्लेबाज है, उसका नाम है कृतिका यादव। जरा जोरदार तालियां। मुंबई अंडर 15 में ये बॉलर है, फास्ट बॉलर कृतिका। जरूर इनको हमने देखा, कवर किया सेंट्रल मैदान में। जोरदार तालियां होनी चाहिए कृतिका यादव, क्या तेज गति की गेंदबाज है कृतिका, कांग्रेचुलेशन। हमारे यहां से और एक प्लेयर गई थी जिसका नाम था महक पोखर। ये आपको याद होगा, अंडर में ही खेल रही थी वो। मैंने कवर किया और मैंने उसे बड़े टूर्नामेंट भी कवर कर रहा था, तब पता चला महक यहां से महकी इसी ग्राउंड से। आज कृतिका भी यहां से निकलेगी, वो भी इंडियन टीम में जा सकती है। दोनों प्लेयर के लिए ताली होनी चाहिए जो इन महिलाओं की टूर्नामेंट से आ रही है। अब चलते हैं क्रिकेट के उस सेलिब्रेशन में। अंडर 18 में जो हमारे प्राइज बाकी थे, मैन ऑफ द मैच अंडर 18 का पहले हम देंगे। मैन ऑफ द मैच जूनियर डीएस के हर्षद, आप स्टेज पे आइए। मैन ऑफ द मैच का पुरस्कार अंडर 18 जल्दी। थैंक यू। अंडर 14, थैंक यू। अंडर 14 के थे अंसा के शिवराज, अंडर 14 मैन ऑफ द मैच। और ओपन कैटेगरी में एक ही नाम था, झुंझार के जीतू, मैन ऑफ द मैच ऑफ फाइनल वन। और सोसाइटी ग्रुप में अमारा के सौम्या, इनको मैं बुलाना चाहूंगा मैन ऑफ द मैच। सोसाइटी ग्रुप में सौम्या, आइए सौम्या रंजन अमारा ऑल स्टार के हैं। और वुमेन में मैं वुमेन ऑफ द मैच, यू में से प्लेयर ऑफ द मैच गोज टू पल्लवी। सेमीफाइनल वुमेन में, वुमेन कैटेगरी में हमारा स्टार की प्रियंका, शी इज इलेक्टेड वुमेन ऑफ द मैच। प्रियंका फ्रॉम हमारा स्टार। और ओपन कैटेगरी में दत्ता स्मृति वर्सेस एसबीएफ का जो मैच हुआ था, उसमें मैन ऑफ द मैच थे रुद्रा फ्रॉम दत्ता स्मृति। रुद्रा और फाइनल में एक मैच हुआ था, जरूर उसके पहले झुंझार वर्सेस गांवदेवी, इसमें मैन ऑफ द मैच थे जीतू। झुंझार वर्सेस गांवदेवी में मैन ऑफ द मैच था जीतू फ्रॉम झुंझार। जीतू आप स्टेज पर आइए, नहीं तो उनके खिलाड़ी आ सकते हैं। जीतू फ्रॉम झुंझार। और अब चलते हैं जीतू, अब मैन ऑफ द मैच के प्राइज अब यहां पर खत्म करते हैं और चलते हैं मेन कैटेगरी में। वुमेन्स इंटर सोसाइटी बेस्ट बैटर, वुमेन इंटर सोसाइटी में बेस्ट बैटर कौन होगा, जरा बोलिए। बेस्ट बैटर गोज टू अमिता, बेस्ट बैटर इन वुमेन्स इंटर सोसाइटी। Put your hand together for Amita. And बेस्ट बॉलर वुमेन इंटर सोसाइटी में सबसे बेहतरीन गेंदबाज 2023 का ये
ट्रॉफी दी जा रही है पल्लवी। कांग्रेचुलेशन पल्लवी, द बेस्ट बॉलर इन होल टूर्नामेंट। जरा तालियां होनी चाहिए पल्लवी। कांग्रेचुलेशन पल्लवी। एंड सबसे बड़ा इनाम तो अभी बाकी है। सबसे द बेस्ट प्राइज इन क्रिकेट में होता है वो है प्लेयर ऑफ सीरीज। ये प्लेयर ऑफ सीरीज जो जीतेगा वो 2024 में बोलेगा मैं हूं था प्लेयर ऑफ द सीरीज। एंड द प्राइज गोज टू अक्षरा। 1 ग्राम गोल्ड। और आपको मिलता है स्पेशल गोल्ड कॉइन। अक्षरा, क्या कमाल का प्रदर्शन अक्षरा का। अक्षरा आपका नाम हो, अक्षरा सिग्नेचर कहा जाता है अक्षर को, लेकिन आपने क्या सिग्नेचर किया है। आपने डायरेक्ट मैन ऑफ वुमेन ऑफ द सीरीज पे, प्लेयर ऑफ द सीरीज पे अपना नाम लिखा। अक्षरा, कांग्रेचुलेशन। एंड और थर्ड रनर अप ऑफ वुमेन इंटर सोसाइटी गोज टू आशर। आशर की पूरी टीम आई है ऊपर। कांग्रेचुलेशन आशर, सभी ताली मारे भाई, आप भी ये भी चॅम्पियन में है। अरे वाजवणार रे, जरा यांच्यासाठीही वाजवलं पाहिजे। कम ऑन, वाजवा रे। आशर, और वुमेन इंटर सोसाइटी सेकेंड रनर अप हाईलैंड पार्क। सेकेंड रनर अप हाईलैंड पार्क। आइए टीम। और सेकेंड रनर अप हाईलैंड पार्क। ताली बजनी रहनी चाहिए आपकी हाईलैंड पार्क के लिए। ये भी जबरदस्त खिलाड़ियों की टीम है हाईलैंड पार्क की। हाईलैंड पार्क, ताली होनी चाहिए उनके लिए भी। पुट हैंड टुगेदर फॉर हाईलैंड पार्क। ये नहीं है, सिर्फ ऐसा कैश देना। 2,500 निकाल इसका और उनके हाथ में दे देना। इसको अब नाना इनको क्या देना क्या? नहीं विनर ये 2,000 दो। नहीं हमारा स्टार हाँ, 2,000 देने का सोचो। हमारा स्टार और कौन थी वो हमारा दोनों टीम को। एंड रनर अप ये टीम है, इनको हमारा स्टार इन्हें शिवाजी की ओर से 2,500 रुपए स्पेशल कैश और एक स्पेशल गिफ्ट 2,500 रुपए शिवाजी की ओर से भी देने जाने वाले हैं। और ये रनर अप हमारा स्टार वुमेन इंटर सोसाइटी क्रिकेट मैचेस। हमारा स्टार होल टीम। Congratulations. जो मैच चल रहा है मैं उधर हूँ। फिरोज आया क्या? Abhinandan, congratulations. And this year's champion.
वुमेन इंटर सोसायटी न्यू चॅम्पियन एव्हरेस्ट अचीवर. एव्हरेस्ट अचीवर द चैंपियन इन वुमेन्स इंटर सोसाइटी क्रिकेट टूर्नामेंट. एवरेस्ट अचीवर, आइए. एवरेस्ट अचीवर, आपने तो एवरेस्ट ही अचीव किया है, वैसे कुछ नहीं है, आपने बड़ा काम किया है. द टॉप टीम, रात के अंधेरे में लाइट्स में चैंपियन बनना आसान बात नहीं है. जरा तालियां बजनी चाहिए इन महिला खिलाड़ियों के लिए हमारे. एवरेस्ट अचीवर, आइए होल टीम. चैंपियन एवरेस्ट अचीवर. और अब चलते हैं क्रिकेट के उस मुकाम पर जहां पर अब फीमेल के बाद अब आने वाली बारी है. सोसाइटी के बाद बहुत ही ग्रुप बाकी है, लेकिन चलते हैं पहले किड्स अंडर 14. किड्स अंडर 14 में बेस्ट बैट्समैन गोस टू शिवराज. शिवराज, द बेस्ट बैट्समैन क्रिकेट किड्स अंडर 14 एंड द बेस्ट बॉलर. पहले बैट्समैन को देते हैं, फिर बॉलर को बुलाते हैं. बैट्समैन शिवराज, ताली बजनी चाहिए. एंड द बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर ऑफ अंडर 14 goes to SIRAJ. साइराज, सिराज, 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 सिराज. बेस्ट बॉलर goes to सिराज. अरे शिवराज गेला बॅट्समन बॉलर. बॉलर बॉलर अहो शिवराजनी बॅटिंग प्राइस घेतला. अरे लेकिन कौन सा टीम का है? ठीक है, दोनों जरा बाजू में आइए. सिराज है, सिराज. सिराज, सिराज है आप में कोई? नाही आला? आला नाही सांगा ना, मग त्याच्याबद्दल कोणीतरी प्राइस घ्या. वा, अरे सिराज बोलता तो. सिराज तुमच्यामध्ये किती आहेत? किती सिराज आहेत? किती आहेत? एक ना, मग तो एकच येणार ना. सिराज बेस्ट बॉलर, सिराज म्हणून मी स्पेलिंग वाचलं SIRAJ. सिराज, आइए, ताली होनी चाहिए. नहीं किया उसने फिर कैसे देगा? सिराजच्या बद्दल दुसरं प्राइज घेतलं जातं. टाळा झाला पाहिजे सिराज साठी. अँड प्लेयर ऑफ द सिरीज अंडर 14 गोज टू यश. यश, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन यश. गोल्ड कॉइन, स्पेशल गोल्ड कॉइन, टाळा झाला पाहिजेत. स्पेशल गोल्ड कॉइन, सोन्याचं नाणं आज आपण प्रदान करतोय
या प्लेयर ऑफ द सिरीज यश. रनर अप साई गणेश मित्र मंडळ अंडर 14. या टीम सर्व वरती या. साई गणेश, चिल्ली पिल्ली बघा, सर्व बाल खेळाडू अंडर 14, अंडर 14 चॅम्पियन नाही, रनर अप आहेत. बघा बघा, खाली बसा अर्धे. हा शाबास. हा इकडे समोर बघा, इकडे या साईडला. कोच तुमचे कुठे आहेत? कोच नव्हते तुम्हाला, म्हणजे तुम्ही डायरेक्ट खेळलात. क्या बात आहे. बाळकुमचा संघ आहे, साई गणेश मित्रमंडळ. वा साई गणेश, आता पार्टी करा. आणि या वेळेचा चॅम्पियन अन्सा ज्युनियर. कोचनी पण या, त्यांच्या कोचनी. या कोच कोण आहेत त्यांनी वरती या. दम का ये दम, गम का है गम. गम भरी जिंदगी. और ये चैंपियन अन्सा जूनियर अंडर 14. अंडर 14 के चैंपियन है. देखिए कितने ट्रॉफी लूट चुके हैं अब तक. हर ट्रॉफी उनके पास है. क्यों न हो, वो विजेता जो है, चैंपियन जो है. बहुत बढ़िया खेले यश. ये जो टीम है, ये टीम काफी स्ट्रांग टीम है. समोर इधर देखने का. अंडर 14 चैंपियन अन्सा जूनियर. क्या बात है. ये छोटा नन्हा सा देखिए ना, वाह. एंड और किड्स अंडर 18, किड्स अंडर 18, अंडर 18च्या आता कॅटेगरीमध्ये आपण ओळखतोय. बेस्ट बॅट्समन रुद्र भोईर. रुद्र भोईर बेस्ट बॅट्समन अंडर 18 रुद्र भोईर. इकडे बघा रुद्र. बेस्ट बॉलर विराज. बेस्ट बॉलर विराज. थँक्यू. पण आता मेन प्राइज बाकी आहे. अंडर 18 बेस्ट बॉलर विराज and man player of the series under 18 Vignesh. Under 18 player of the series with player of the series under 18 with gold coin. सोन्याचा नाणं पण भेटतंय. गोल्ड कॉइन विघ्नेश. क्या बात है. प्लेयर ऑफ द सीरीज एंड रनर ऑफ टीम व्हाइट टाइगर. रनर अप व्हाइट टाइगर. और विनर अंडर 18 जूनियर डीएससी.
Thank you. Champion Junior DSC. And thank you. Category of Open Tournament. Vyavsayiक Ghat Open Tournament. Best Batsman Omkar Patil. Best Batsman Omkar Patil from Zunjar. And best bowler Jitu Sherke. Best bowler for Zunjar. And player of the series open category goes to Rudra Mehta. With gold coin. सोन्याचं नाणं आणि हे मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द सिरीजचा चषक. ओपन कॅटेगरी रनर अप टीम दत्ता स्मृती. पूर्ण संघ पाहिजे. होल टीम कोळशेचा संघ दत्त स्मृती. अभिनंदन. सर्वांनी या. दत्त स्मृती कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. छान दत्त स्मृती. फायनलची मॅच जरी हातून गेली तरी तुम्ही चॅम्पियन ट्रॉफी जवळ आलात. उपविजेता ठरलात. अभिनंदन. अँड विनर या वेळेचा चॅम्पियन झुंजार स्पोर्ट्स. कमान जरा वाजवा आता तुम्ही. जितू शेळके, सागर शेळके, कुणाल शेळके, ओंकार, एव्हरीबडी. यावेळेचा चॅम्पियन झुंजार स्पोर्ट्स. जरा टाळ झाला पाहिजेत. झुंजार मानसा झुंज दे. काय मॅच काढल्यात. अभिनंदन झुंजार स्पोर्ट्स यावेळेचा चॅम्पियन ओपन कॅटेगरी. अभिनंदन सागर एवढी कंपनी सर्व. आणि यावेळीचा सोसायटी मेन्स इंटर सोसायटी आणि ज्यांना ट्रॉफी भेटले त्यांनी फोटो सेशन साठी थांबायचं आहे. मेन्स इंटर सोसायटी बेस्ट बॅट्समन गोज टू Akshay, the best batsman in men's inter society category. Akshay from Supernal United. Supernal United चा फलंदाज अक्षय. Supernal United के अक्षय. बेस्ट बॉलर रमेश.
अब रमेश एक ही होगा ना और द टाइम फॉर प्रेजेंटेशन ऑफ प्लेयर ऑफ द सीरीज, इसके नाम जैसा दूसरा नाम ही नहीं है, क्योंकि उस पे एक ही डाउट होता है, सौम्या रंजन। सौम्या रंजन, कॉन्ग्रेचुलेशन सौम्या रंजन, कमाल का प्रदर्शन, टीम को जीत तक ले गया और खुशबू भी दी। 2023 के बेस्ट मैन ऑफ द सीरीज के हकदार सौम्या रंजन हमारा ऑल स्टार के ये खिलाड़ी है। और रनर अप टीम सुपरनल यूनाइटेड, रनर अप टीम इन इंटर सोसाइटी ग्रुप विक्रम, अक्षय, जादव साहब, ऑल टीम कॉन्ग्रेचुलेशन टीम रनर अप है, लेकिन जीत के एक दो कदम दूर थे। एवरीबॉडी कांग्रेट्स ऑल टीम, पूरी सोसाइटी आएगी, सभी आइए और हमारी कैमरे के लिए पोज दीजिए। Put your hand together for Supernal United. अरे भाई सुपरनल है, सुपर से भी ऊपर सुपरनल, कॉन्ग्रेचुलेशन। एंड द मेंस कैटेगरी इन इंटर सोसाइटी के सर्व ग्रुपने थांबायचंय, ऑल ग्रुप लेडीज इंटर सोसायटी ओपन, आपल्याला स्पेशल फोटो सेशन करायचंय मान्यवर समवेत। लेकिन इस बार के इंटर सोसाइटी के चैंपियन हमारा ऑल स्टार, और उनको शिवाजी की तरफ से 2500 रुपीज कैश स्पेशल अवार्ड। थैंक यू शिवाजी, इनकी तरफ से 2500 स्पेशल कैश अवार्ड भी है। हमारा ऑल स्टार, कांग्रेट्स कांग्रेट्स एवरीबॉडी, हमारा ऑल स्टार कहां पर है वो तुम्हारे, चिंता मुक्त करने वाले, चिंतन हेलो चिंतन आइए, वेरी गुड, इसका नाम मैंने बोलूंगा, कमेंट्री करते हुए मैं इसको बोल रहा था कि चिंता मुक्त करता है, लेकिन रंजन एवरीबॉडी डूइंग अ गुड जॉब। गौरव मोरे, क्या बात है। से 3 चेयर्स फॉर हमारा ऑल स्टार, हिप 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 हिप, कॉन्ग्रेचुलेशन, अभिनंदन। एम्पायर लोकांचं हेलो, और हमारे अंपायर जिन्होंने काफी वक्त दिया हमें, इनका हम सन्मान करेंगे। सर्व पंचांनीकडे यावं, सर्व पंच जे आज कामगिरी करत होते, दोनच पंच आपण या, दोन्ही पंचांचं इथे सत्कार आपण करूया। सर आपल्या हातून करूया, जरा 2 मिनिटं थांबा, ज्यांनी 10 दिवस मेहनत घेतली त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे। अनिल सर्व, हॅलो, पंचांचा सत्कार, पंचाची ट्रॉफी काय सुंदर आहे, वा दादा, आठवण कायमची राहील बघा, सुंदर। आणि आमचे गुणलेखक कुठे गेले, स्कोरर, स्कोररनी पुढे आवाज जर असतील तर एक कटका होतो माईक, स्कोरर लवकर या जरा, स्कोरर आहेत का, स्कोरर, स्कोरर नाहीत, गेले वाटतं। आमचे समालोचक अमर, त्याचबरोबर आमचे समालोचक ठाणेकर, आम्ही तर लाज दादा, आपण घरची माणसं। चला समीर ठाणेकर, अमर, राजभर जरा टाळ्या झाल्या पाहिजेत, मराठी हिंदी
मध्ये आपल्याला सतत हॅलो हॅलो दोन्ही समालोचक अभिनंदन. समीर ठाणेकर आपण पुढे यावं. समीर ठाणेकर आणि हॅलो आणि समीर आहे ठाणेकर पण एक आहे. या सर्व स्पर्धेला आम्हाला दादांचा आशीर्वाद आहे आणि दादांच्या हातून आम्ही प्राईज स्वीकारू. मी राहिलो बंटी देसाई. अरे आवडलं तर टाळा मारा रे बाबा. ऑल टीम उमेशचे ज्या मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत उमेश कॅटेगरी जे त्या सर्व मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्याला कॉल करून हे प्राइज पाठवू. हा कॉल केलं जाईल आणि आपल्याला प्राइज दिलं जाईल. आणि युनायटेड थ्रीचे मनोज नायर आणि त्यांच्या पूर्ण टीमने इकडे यावं. त्यांचा सुद्धा एक सत्कार आपण घेऊया कारण ते फार मोठं काम त्यांनी केलंय. सर्व टीमने इकडे यावं फोटो सेशनसाठी. धन्यवाद. फोटो सेशन घेऊया. सर्व खेळाडूंचं कौतुक. धन्यवाद. अरे वा लवकर संपलं. आज कार्यक्रम थोडा लवकर आटोपला आपण. लाल मामा सर्वांनी पुढे यावं. एव्हरीबडी युनायटेड थ्री कल्चर अँड स्पोर्ट्स क्लब एव्हरीबडी प्लीज कम हियर. श्री प्रणव चेतन एव्हरीबडी सबाय. पुढच्या वर्षी आपण नक्की भेटू. मनोजजी अभिनंदन. क्या बात है. सक्षम फाउंडेशन युनायटेड थ्री या फोटो सेशन होईल. या लवकर चला आपण भेटूया पुढच्या वर्षी. तिथपर्यंत मी अरे बाबा शेतनला कोण विसरेल. क्या बात है क्या बात है. वेरी गुड. अगले साल मिलेंगे. ओवरती अशी घालतोय.